100% दादा, 100%. या आज तिथं बरोबर. 100% पूर्ण ताकदीनं सांगेल बाबा. पुढे बघून चला. आता समाज ठरवणार आहे. गंगाखेडमधली जनता आज एवढी अनपढ राहिलेली नाही आहे आणि गंगाखेडमध्ये एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये बिकॉज वी आर ॲज मच ॲज एज्युकेटेड, वी नो ईच अँड एव्हरीथिंग अबाउट दॅट. याच्या पाठीमागं आका कोण आहे, त्या आकाचे आका कोण आहेत मी काहीच बोलणार नाही, कारण माझी लढाई वैयक्तिक नाही आहेच. मी कोण बोलणार आहे कोणाबद्दल की हे आहे ते आहे. आता ते समाज ठरवणार. माझी लढाई समाजासाठी आहे. मी लढत होतो स्थानिक लेवलला, सर्वांना माहिती आहे की भ्रष्टाचार मुक्तीची मोहीम हातामध्ये घेतली आहे. धनगर समाजासाठी लढत होतो, बहुजनांसाठी लढतोय, हिंदू धर्मासाठी लढतोय, भारतीयांसाठी लढतोय. आणि ज्या व्हिडिओचा एवढा आकार केला गेलाय तो व्हिडिओ धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मी ज्यावेळेस मोर्चामध्ये गेलो होतो मुंबईला, मी जालन्याला गेलो, मी मुंबईला 2 वेळा गेलो. प्रत्येक समाजाच्या बैठकीमध्ये मी हजर असतो. म्हणजे मी मुंबईला गेलो म्हणून माझा काय गुन्हा झाला का, त्या ठिकाणी घोषणा केल्या म्हणून माझा काय गुन्हा झाला का. आणि तेच कारण धरून तुम्ही माझ्यावर मारहाण केल्या. मी समाजालाच विनंती करतो की तुम्ही माझा न्याय करा. तुम्ही जर न्याय केलात आणि तुम्ही जर मला म्हणलात इथून पुढे तुम्ही लढा महेश भाऊ, मी लढणार तुमच्यासाठी. मी माझ्या जीवाचं काळ पाणी करून टाकणार. जर तुम्ही मला लढू नका महेश भाऊ, आता जाता माझी लढाई बंद करणार. प्रस्थापितांच्या विरुद्ध असेल किंवा समाजकंटकांच्या विरुद्ध असेल, माझी लढाई खाली मोर्चामध्ये. सगळ्यात पहिलं मला सांगायचं, धनगर समाज आहे, समाज आहे, रोडवर येऊन लढणारा समाज आहे. त्याच्यामुळं आमच्या समाज बांधवावर जर हल्ला झाला आणि आम्ही जर नुसतं नका मीडियाद्वारे निषेध करणं हे आमच्या रक्तात नाही. जशाच तसं उत्तर देणं हे सगळ्यात पहिलं धनगर समाजाचं मूल्य कर्तव्य. समोरचं जन कोणी याला ढकललं नाही, जशाच तसं उत्तर देणं हे मदर जमलेल्या सर्व समाज बांधवाला सुद्धा मला सांगायचंय, निषेध व्यक्त करणे इस्रायलचे काम मारतात. मर्दासारखं त्याच्या घरात घुसून त्याला बाहेर काढून जशाच तशी शिक्षा देणं हे माझं पहिलं कर्तव्य. कायदा पिढा नंतर काय होईल आम्हाला नोटिसा दिल्या. तुम्हाला नोटीस ही नोटीस आहे मला दिलेली. काय नोटीस आहे, काय बोलू नका. इथं माझ्या समाज बांधवाला कुत्री आणि तुडू मारायले ते तुम्हाला दिसलं नाही आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला बोलू नका म्हणून सगळ्यात पहिल्यांदा मला एक सांगायचंय, लवकरात लवकर शिक्षा दिली तर बरं आहे. नसता हे धनगर समाज एकदा रोडवर उतरला तर पळताभूत झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत. इथलं प्रशासन अंडावर बुली ठेवून नुसतं बघायचं काम करायलंय. माझ्या समाजाच्या माणसाला नेऊन तिथं वडीत नेऊन मारलं. मग भाऊ तिथं म्हणत होता, अण्णा मला वाचवा, मला मारू नका, मी काय केलं नाही, मी माफी मागतो, तरी सुद्धा तुम्ही मारताय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं. तुम्ही त्या संविधानाच्या पुढे जाऊन जर तुम्ही जर न्याय देणार असताल तर ही पोलीस प्रशासन काय उपटायला ठेवले का इथं महाराष्ट्र? पहिल्यांदा मी सांगतो, मी जातीनं धनगर आहे आणि माझी भाषा रगेल आहे. मी माळ रानात वस्त्यावर राहणारा आमचा समाज आहे. त्याच्यामुळं मी जे बोलणार आहे ते बेमीच्या देठापासून बोलणार आहे. अजून बरंच काय बोलणार आहे. पण माझा इथल्या समाजाला सांगायचंय की आता शांत बसण्याची वेळ नाही. त्याच्यामुळं
त्याच्यामुळं प्रशासनाला मला सांगायचंय, आम्ही शांततेच्याच मार्गाने मोर्चा काढणार आहे, पण तुम्ही माझ्या समाज बांधवाला झालेल्या माणसाला न्याय द्या. त्या माणसाला लवकरात लवकर इथं आणून सगळ्यासमोर नाक घासायला लावा. ज्या माणसांनी काहीच केलं नाही त्याला तुम्ही नाक घासायला लावता आणि त्याच्यावर करायची असेल आम्हाला तर 15 दिवस लागतात. 15 मिनिटात अट्रॉसिटी झाली याच्यावर. असं कोणती यंत्रणा आहे? याच्या मागं कोण आहे? इथला आमदार आहे का, खासदार आहे का, मंत्री आहे का, हे माझ्या समाजाला कळायला पाहिजे. त्याच्यामुळं मी सांगायलो, याच्या मागचा आका याच्या पाठीमागचा आका कोणी असू द्या, त्याचा बोका फाडल्याशिवाय धनगर समाज शांत बसणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा पोलीस शिवाजी महाराज की अहिल्याबाई होळकरची पोलीस प्रशासन त्यांनी काम करावं, पण आम्हाला न्याय देण्याचं काम तेच आहे. आज हल्ला होऊन जवळपास 5 ते 6 दिवस झालं. पोलीस प्रशासन काय करते? पोलीस प्रशासन आमच्यासारख्या सर्वसामान्य बोलणाऱ्या माणसाला नोटिसा देत आहे, तुम्ही बोलू नका, तुम्ही गाण मारून घ्या, तुम्ही मार खाऊन घ्या, तुमच्यावर अन्याय सहन करा. हे आम्ही सहन करायचं. लोका असल्या नोटिसी पीटीसीला मी काही किंमत देत नाही. समाजासाठी महिना नाही, 2 महिन्यानं वर्षभर मी जेलमध्ये राहायला तयार आहे, पण माझ्या माणसाला न्याय भेटेल. महेश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ज्या तुम्ही या मोर्चाच्या माध्यमातून मागण्या प्रशासनाच्या सेटवर मांडताय, त्या जर मागण्या तुमच्या मान्य नाही झाल्या तर आपली पुढची भूमिका काय असेल? लोका ज्या मागण्या आहेत आम्ही सविस्तर सांगितलंय. अट्रॉसिटी झालेली अत्यंत चुकीची आहे. तो व्हिडिओ नका मॉप करून वेगळ्या अर्थानं बनवलेला आहे. कुठंतरी आमच्या समाज बांधवाला बदनाम करण्याचं, धनगर समाज आणि बौद्ध समाज मध्ये वाद लावण्याचं हे षडयंत्र इथल्या राजकारणी लोकांचं आहे. हे आमच्या समाजाला माहित आहे. आमचा आजचा मोर्चा बौद्ध समाजाच्या विरोधात नाही, तर त्या फक्त 4-2 ज्या गांडू लोकांनी आमच्या माणसाला मारले त्या लोकांच्या विरोधात आहे. आणि शासनानं कठोरात कठोर कारवाई करावी, आम्हाला न्याय द्यावा, बस एवढीच आमची अपेक्षा आहे. तुम्ही जर न्याय देत नसताल तर मला एवढं माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की न्याय जर मागून भेटत नसेल तर कानाखाली देऊन सुद्धा न्याय मिळवावा लागेल. वेळेप्रसंगी आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल, पण ही वेळ प्रशासनाने आमच्यावर येऊ नये. जर आली तर त्याला सर्वस्व जबाबदार हे प्रशासन असेल, एवढंच या निमित्ताने मी सांगतो. इथं बसा चला. उद्धव भाऊ बोरिया. इथं जाऊ द्या थोडं महेश बिडकरवर जो प्राणघातक हल्ला झालाय त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. पवन भाऊनी सगळ्या बऱ्याच काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, महेश भाऊ सुद्धा बोललेले आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून गंगाखेड नव्हे, परभणी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. कारण आज आपला समाज रानावनात राहणारा मेंढपाळ बांधव आणि भोळा बाबडा समाज आपला धनगर समाज आहे आणि या भोळ्या बाबडा समाजावर जाणीवपूर्वक असे हल्ले या अगोदरही झालेले आहेत आणि आता आपला महेश बिडकर जो आपलं एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी मुंबईला आलेला होता आणि मुंबईच्या त्या ठिकाणी आझाद मैदानाला त्यांनी माळरान हा शब्द वापरला होता आणि त्या शब्दावरून त्याला ज्या हरामखोरांनी मारलेला आहे त्या हरामखोराचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतोय. त्या भडव्यांमध्ये जर धमक असेल तर त्यांनी आता समोर यावं आणि आमच्या भावाला धनगर आणि पिवळा भंडारा काय असते त्याची ताकद आम्ही दाखवू. आम्ही वरवर बोलणार नाही. पोलीस प्रशासनानं त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. पवन भाऊ ज्या पद्धतीने त्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे, पवनवर सुद्धा यांच्यावर महेशवर सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे. कारण पोलीस प्रशासन ते त्यांचं काम करणार आहे. ऐकून घ्या, पोलीस प्रशासनाकडे कुणी जर गेलं त्यांना त्यांचं काम करावं लागणार आहे. पण आपण काय हातात बांगड्या भरल्या नाही. ज्यावेळेस हा एकटा तिथं वरटत होता त्यावेळेस गंगाखेड मधले धनगर काय झोपले होते का? धनगर काय करत होते? आपल्या भावाला जर मारलं तर आपणही तसंच उत्तर द्यायचं आणि नंतर पोलीस स्टेशनला जायचं. आणि दुसरी गोष्ट आज येथील पोलीस प्रशासनाला
येथील पोलीस निरीक्षक असतील, DYSP साहेब असतील किंवा SP साहेब असतील, त्यांना माझं बेंबीच्या डेटापासून फक्त एकच सांगणं आहे की तुम्ही जो तपास करत आहेत तो निपक्षपातीपणे करावा. याच्या पाठीमागं कोण आहे ते आपण हुडकून काढावेत आणि त्याला शिक्षा द्यावी. बरेच जणांच्या तोंडात नाव आहे की आमदार रत्नाकर गुठ्ठे असू नाहीत, फुट्टे असू द्या, नाव त्याच्या घरावर. त्यामुळं धनगर बांधवाला माझं सांगणं आहे की या पोलीस प्रशासनाला आपल्याला फक्त एकच विचारायचं आहे की तपास निपक्षपाती करावा आणि या तपासात जे कोणी मोहरके असतील सांगणारे त्यांचा बाप कुणी असू द्या, पुढचा मोर्चा त्यांच्या घरावर आपण काढणार आहे. या जिल्ह्यातले जे धनगर समाज बांधव आहे त्यांना परत सांगतोय की आज हल्ला महेश्वर झालाय, उद्या तुमच्यावर होणार. त्यामुळे दादांनो, हा हल्ला महेश्वर नाही, आपल्या अस्मितेवर आहे. या धनगर समाजाच्या अस्मितेवर झालेला हल्ला आहे. त्यामुळं सगळ्यांनी ताकदीने इथं या, एवढं सांगतोय. जय मल्हार. शांत बसा, बरोबर साईडचे बसून घ्या ना जरा, महागाल्याला दिसू द्या जरा. बसा सगळे, बसा खाली बसून घ्या, बाकीच्या सगळ्याला दिसू द्या. बसून घ्या सगळे, सगळ्याला बसा भाऊन. आमचा समाज रानावनात राहणारा इमानदार समाज आहे. आमचा समाज कुणावर हल्ले करत नाही. बघा. आमचा समाज एकच मिनिट झालं, बसू द्या सगळ्याला. जय मल्हार. ती घेतला खाण्यावर. समोर जे आहेत त्यांनी थोडं पाठीमागे थांबावं, शांतता केला सर्वांनी. सगळ्याला विनय करतो, गाडी जाऊ द्या, रस्ते मोकळे सोडा. आपला कार्यक्रम योग्य चालू आहे.